मी तुम्हाला पैसे देते, तुम्ही मला रड नको, मी सर बघत सर केबिनमधून बाहेर घेते, तुम्हाला पैसे देते सांगा. असं कसं काहीच नाही, सर्टिफिकेशन केली आहे मी तुम्हाला पैसे देते आणि तुम्ही मला खरं सांगा ना. मी मला म्हणते की चला तू डॉक्टरकडे जाऊन या, डोळ्याचा पण त्याला जाऊन या असे मला बोलले. नंतर मला काही माहीत नाही बाकीचं काय झालं. मी ती घरीच आतमध्ये थांबली आणि मग मला पण भीती वाटायला लागली. बरं असं आतमध्ये थांबली. मग तुम्ही तिकडून वाजायला लागला म्हटलं नाही का, मला पण माझ्या नवरा पण मला मारण ना. कोण आहे तुमच्या नवरा? माझ्या नवरा तुमच्या नवऱ्याचं मी नाव नाही सांगणार कोणाला, तुमचं नवरा सांगा. माझ्या नवऱ्याचं नाव मायकेल मकटे आणि ख्रिश्चन आहोत. कुठे राहता? आणि गांधीनगरला जसं केमिकल वगैरे राहते. आणि ती काही कुठे राहते? ती पण तिकडेच नव्हती गांधीनगरला. आणि ती कशासाठी करते? पैशासाठी करते म्हणजे काय आता मॅडम, सगळं काही असंच असतं, त्याच्यासाठीच असतं ना. म्हणजे पण हे असं नका नाही नसायला पाहिजे ना, असं चांगलं नाही. मग तुम्ही मला खरं सांगा काय झालं? मग ते खरंच असणार नाही मॅडम. आता तुम्हाला दुसरं समज होतं की तुम्ही एक स्त्री आहे तसं मी पण एक स्त्री आहे. तो माझा नवरा आहे आत बसलेला, त्याने दुसरी बायको मला केली नाही, तेच तुम्ही सांगितलं. ते नुसतं माझं लग्न झाले, ते पहिलं वेळ केलं नाही माहिती, पण मला चांगलं माहिती आहे. मला धडा शिकवायचं, तुम्ही सांगा. मग आता तुम्ही एक केली, तुम्ही बघितलं नाही, ती तिकडून आलेली. हां, मग आता ते जे तुम्ही बघितलं ते पण मीच बघितलं ना. ते काय भूत आहे का बाहेरून यायला? नाही. मग ते काय भूत आहे का अवतार? नाही. मग ते सरांच्या मध्ये त्याचं नाव काय? ते संपूर्ण नाव काय? पूर्ण नाव तुम्ही मला खरं सांगा बाई, तिचं संपूर्ण नाव काय? वंदना. खोटं नका सांगू. नाही, मी सिरियसली सांगते वहिनी. मला माझ्या लेकरांची शपथ सांगते. त्यांचं नाव आहे ना वंदना राजू आला. ती कशासाठी करते असं? का नाही? किती वेळ येते सरांच्याकडे ती? मग ते पहिल्यांदाच आली. पहिल्यांदाच नाही, ती बाई बरेच वेळ येते. मला खरंच माहित नाही मॅडम, मी पहिल्यांदाच मला घेऊन आली ती तुम्हाला पहिल्यांदा घेऊन आली असेल. मला पहिल्यांदाच घेऊन आली, मला माहित नाही. एक तर माझ्या घरामध्ये अक्षरशः देवाची शपथ, साईबाबाची शपथ, माझ्या घरामध्ये दाणं सुद्धा नाही मॅडम. काय सांगते आता बघा. तर ती मला आता बोलून काय म्हणत होती काय नाही, मला भीती वाटत राहिली आता. मग मला भीती वाटत राहिली आता. नाही ते तुम्हाला काय बोलणार नाही, तुम्ही तरी काय सांगायचं? तिने फक्त मला बसवून घेऊन असे ना मी तिला आधी पण सांगितलं मॅडम की असं नका करत नाही का, पण प्लीज तिला पण सांगू नका मी असं काही सांगितलं नाही. हां मॅडम ठीक आहे, तुला काही नाही सांगू. तुम्हाला माझ्या गोरक्षासाठी सांगू नका माझं नका म्हणा. तिला मी खूप वेळेस बघितलं म्हणा तिला, म्हणून मी तिला आता पकडलं म्हणा. हां ठीक आहे. हां मॅडम असंच सांगा प्लीज. तुम्ही नक्की सांगा. तुम्ही तुमच्याकडे मोबाईल आहे का? हो आहे ना माझ्याकडे मोबाईल. बघू. पण मला माझा नंबर नाही माहिती. तुमचा नंबर नाही माहिती तरी तुमच्याकडे मोबाईल आहे? नाही का, माझं मालक घेऊन जात असतात बरं का मॅडम. पण मला ते मी सुद्धा अडाणी, मला काहीच येत नाही मॅडम. मला वाचायला येत नाही, लिहायला येत नाही, काहीच येत नाही. पण तरी मी आपलं हे करते काय कसं कंपनीत ऐकायला येत नाही ना, म्हणूनसाठी त्यांनी माझ्याजवळ ठेवला. आणि मी घरी होते ना, म्हणूनसाठी ते मला बोलून घेऊन गेली घरी नाही का. त्याच्यासारखं हां काय नाही. मग तुम्ही काय करता नेमकं? काय करता काय घरी का? काय नाही मॅडम, तुमची जर ओळख असेल तर लावून द्या मला कुठेतरी कामाला मॅडम. खरंच हवं या बाईच्या नादी लागले, मला काम सुद्धा भेटा नाव. हे बघा मॅडम, तुम्ही एकदम विश्वासातले आहेत ऐका. आणि मी पण तुम्हाला कधी दगा देऊ शकणार नाही हो मॅडम. मला कामाची सुद्धा गरज आहे. एकूण ते मला 2 मुली मॅडम. मी खायला सुद्धा इतकी हे झालेली काय सांगू तुम्हाला. तुम्हाला वाटत असेल तर माझ्या घरी या तुम्ही प्रत्यक्ष काय, मग तिच्या बरोबर पण नका लावू. तुम्ही माझ्या घरी या, माझ्या घर मालकीने विचारायची परिस्थिती कशी आहे म्हणून. सकाळी कामाला
काम शोधायला जाते म्हणून, तर तिने मला काम पण नाही बोलवून दिलं. मध्ये कोणी गेलं का? हा गेलं का आता? हा, तर गेले ना ते दोघी जणी. गेले ना? बघा सरांनी आधीच लावून घेतलं. जाऊ शकता तुम्ही.